हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी फ्रीजची डीप क्लिनिंग करणार आहे. तर दर 2-3 महिन्यातून आपण फ्रीजची ना डीप क्लिनिंग करायला पाहिजे. तर बरेच दिवस झाले मी डीप क्लिनिंग केलेली नव्हती. तर मी फ्रीजची क्लिनिंग कशी करते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी ना घरच्याच वस्तूंपासून एक सोल्युशन बनवणार आहे, जे फ्रीज मधील चिवट आणि तेलकट डाग काढायला आपल्याला मदत करते. तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण फ्रीजची क्लिनिंग करूयात. आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच आपण हे लिक्विड बनवायचं आहे. तर त्यासाठी मी 2 लिंबू घेतलेले आहेत, खायचा सोडा घेतलेला आहे आणि डिशवॉश घेतलेला आहे. तर मी त्याच्यामध्ये ना 1 चमचा खायचा सोडा घातला आणि त्यात 2 लिंबू पिळून घेतलेले आहेत आणि 1 चमचा डिशवॉश घातलेला आहे. तर माझ्याकडे विमचं डिश लिक्विड आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता आणि लिंबूच्या ठिकाणी तुम्ही व्हिनेगरचा पण उपयोग करू शकता. तर इथे मी 1 टीस्पून डिशवॉश घेतलेला आहे. तर हे सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे. तर बघा त्याला किती इथं फेस आलेला आहे. ते केमिकल आपल्या पण रिएक्शन करतं आणि लिंबू हे स्टेन रिमूव्हर आहे आणि आपण ते डिशवॉश लिक्विड याच्यासाठी वापरायचं आहे. कारण आपल्या फ्रीजमध्ये आपण काही तेलकट, तुपकट वस्तू ठेवतो आणि त्याचे डाग पडलेले असतील तर ते लिक्विडनं ते सहज निघून जातात. तर हे सोल्युशन तुम्ही स्प्रेच्या बॉटलमध्ये पण घालून स्प्रे पण करू शकता किंवा असं कॉटनच्या कपड्याने लावू शकता. तर आता मी संपूर्ण फ्रीज ना रिकामी करून घेत आहे. आता बरेच दिवस झाले, जवळ-जवळ 2.5 ते 3 महिने झाले असतील मी फ्रीजची डीप क्लीनिंग केलेली नाही. मार्गशीर्ष महिना जेव्हा सुरू होणार होता, तेव्हा मी फ्रीजची क्लीनिंग केलेली होती. जेव्हा मी किचन क्लीन केलेलं होतं महालक्ष्मीच्या पूजेसाठी. तर आता हळदी-कुंकू वगैरे मध्ये होतं, त्यामुळे मला वेळच भेटला नाही. तर म्हटलं आज ना फ्रीजची पूर्ण डीप क्लीनिंग करायला पाहिजे. बघा किती अस्तव्यस्त झालेला आहे पूर्ण फ्रीज. खूपच डाग वगैरे पडलेली आहेत. तर संपूर्ण एक-एक शेल्फ मी रिकामी करून घेतला. जे काही मसाले वगैरे होते आणि जे काही सामान ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये ते पहिला मी पटापट काढून घेतलं आणि संपूर्ण फ्रीज रिकामी करून घेतला. तर इथं बघा माझे मसाले किती आहेत. जगभरातले मसाले माझ्याकडे आहेत. कारण हे मसाले लागतातच. आपण नवीन काय काय गोष्टी बनवत असतो, काय काय आपल्याला डिश लागत असतात आणि आपलं मुलं आपल्याला ना छान छान रेसिपी बनवायला लागतात. त्यामुळे हे मसाले लागतातच. तर इथे मी नेलपेंट पण ना फ्रीजमध्येच ठेवते. तर आता इथे संपूर्ण असा मी फ्रीज ना रिकामी केलेला आहे आणि जे आपण हे लिक्विड बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो संपूर्ण असा घट्ट पिळायचा आणि संपूर्ण फ्रीजमध्ये ना ते लावायचं आहे आपल्याला आणि सगळं एकदम कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला ते एकदम व्यवस्थित असं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. जेणेकरून ते एकदम कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पोचेल आणि जे काही आपले स्टेन असतील, जे चिकवट डाग असतील ते निघायला मदत होते. तर इथे मी कॉटनच्या कपड्याने ते व्यवस्थित लावून घेत आहे. जर तुमच्याकडे स्प्रे असेल जे आपण कॉलिन वगैरे वापरतो काचा साफ करण्यासाठी, तर तुम्ही त्यातही ते लिक्विड भरून संपूर्ण फ्रीजमध्ये स्प्रे करू शकता आणि मग कॉटनच्या कपड्याने त्याला पसरवू शकता. तर इथं मी संपूर्ण कॉटनच्या कपड्याने त्याला व्यवस्थित लावून घेतलेला आहे. तर ह्या शेल्फ आहेत ना ते निघत नाही, ते त्याला अटॅच आहेत फ्रीजला. तर हा ना माझा फ्रीज 14 वर्ष जुना आहे. हा माझा लग्नातील फ्रीज आहे. तर 14 वर्ष झाली ह्या फ्रीजला, पण आणखीन व्यवस्थित कूलिंग वगैरे करतो. त्यामुळे अजून काही मी हा बदललेला नाहीये, कारण बदलायची गरजच नाहीये. हे मॉडेल जरी 14 वर्ष जुनं असलं, तरी पण याचं काम एकदम व्यवस्थित फ्रीज करत आहे. तर आता जे आपण घरात जे लिक्विड तयार केलेलं आहे ना, ते एकदम व्यवस्थित मी संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये फ्रीजमध्ये लावून घेतलेलं आहे आणि हे लावून घेतल्यानंतर आपल्याला का ना ते 10 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. जेणेकरून ते स्टेन वगैरे त्यात मुरून व्यवस्थित ते रिमूव्ह होतील आणि असे कानेकोपरे असतात ना हे वरचे रबर वगैरे, त्यात पण आपल्याला ते लिक्विड एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर आता इथं हा माझा फ्रीजर आहे. तर फ्रीजर छोटाच आहे आणि त्याच्यामध्ये ना 2 ट्रे होते बर्फ साठवायचे. त्यातला एक तुटलेला आहे आणि एक आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये काम भागून जातं. एकच ट्रे बास होतो बर्फासाठी. तर इथं मी संपूर्ण फ्रीजरमध्ये पण जे आपण लिक्विड बनवलेलं आहे, ते लिक्विड संपूर्ण लावून घेतलं आणि इथं बघा आता हे व्यवस्थित असं सगळं संपूर्ण फ्रीजला लिक्विड लावून घेतलं आणि ते 10 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत जे आपले शेल्फ वगैरे आहेत, हे डेअरीचे प्रोडक्ट वगैरे ठेवायचा ट्रे आहे हा. तर हे संपूर्ण आपण करून घ्यायचं आहे. तर इथं मी आता ना याच्यासाठी एकदम तो मऊ स्पंजचा कात्या आहे ना तो वापरत आहे. जेणेकरून त्याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे येणार नाहीत. जो स्टीलचा कात्या आहे ना तो अजिबात आपण वापरायचा नाही. नाहीतर आपल्याला या काचेच्या शेल्फवरती ना स्क्रॅचेस येऊ शकतात. तर इथं मी व्यवस्थित साबणाने त्याला छान असं स्वच्छ घासलेलं आहे आणि छान असं पाण्याने धुवून ना त्याला नितळत ठेवायचं आपण
आणि नितळत ठेवल्यानंतर मग जेव्हा आपण फ्रीजमध्ये लावणार आहोत ना, तेव्हा त्याला कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यावरचे सगळे डाग वगैरे व्यवस्थित रिमूव्ह होतात आणि व्यवस्थित ते चमकतं आणि छान त्याची क्लिनिंग होते. तर इथे मी असं छान असं घासून वगैरे त्यांना ठेवलं आणि तिथंच मी किचन कट्ट्यावरती त्याला नितळायला ठेवलं आणि जेव्हा फ्रीजमध्ये मी लावेन, तेव्हा त्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेईन. तर इथं आपले संपूर्ण शेल्फ वगैरे ना स्वच्छ करून मी नितळायला ठेवले आणि त्यानंतर मग फ्रीज साफ करायला घेतला आणि त्या 10 मिनिटांनी ना परत आपण काय करायचं त्या लिक्विडमध्ये ना थोडंसं घट्ट पिळायचं आपण ते परत जो कॉटनचा रुमाल घेतला होता ना पुसण्यासाठी तो आणि परत एक स्वच्छ हात त्याच्यावरती ना आणखीन एकदा व्यवस्थित रगडवून घ्यायचा जेणेकरून थोडे काही छोटे मोठे स्टेन राहिले असतील कानाकोपऱ्यामध्ये तर तेही निघून जातील आणि अशा प्रकारे आपल्याला फ्रीज स्वच्छ करायचा आहे. आणि जिथं कुठं आपल्याला असं असं वाटत असेल ना, की जिथं एक्स्ट्रा स्ट्रेन आहे, जो डाग आहे तो निघतच नाहीये मसाल्यांचा वगैरे, तिथं आपण एक्स्ट्रा सोडा टाकून ठेवायचा. थोडा उशीर मुरतं त्याला. तर त्याच्याने ना जे कोणताही चिवट डाग असेल, कितीही चिवट डाग असेल ना सोड्याने लगेचच निघून जातो. तर जिथं तुम्हाला वाटत असेल ना जास्त घाण झालेलं आहे, तिथं तुम्ही एक्स्ट्रा सोडा टाका. तर त्याच्यामुळे ना ते एकदम व्यवस्थित स्वच्छ होईल. तर इथं माझा तर दुसऱ्यांदा पण हात मारून झालेला आहे लिक्विडचा. तर मी काय केलंय आता, दुसरा स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे मी हे स्वच्छ आणि हा दुसरा आता कपडा ना आपण कॉटनचा त्याच्याने सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं कारण आपण जे सोडा आणि ते लिक्विड केलेलं होतं ना जे ज्याचं डिशवॉश लिक्विड होतं त्याचा फेस वगैरे होतो आणि त्याचा चिकटपणा पण फ्रीजमध्ये असतो तर ह्या दुसऱ्या कॉटनच्या कपड्याने ना आपण घट्ट पिळून ना स्वच्छ पाण्याने परत एकदा 2 हात मारून घ्यायचे जेणेकरून सगळं काही जे काही चिकट वगैरे असेल ते सगळं निघून जातं आणि आपला फ्रीज पण एकदम सुगंधित राहतो कारण जे विमचं लिक्विड आहे त्याच्यामध्ये पण लिंबाचा वगैरे नॅचरल सुगंध असतो. तर इथं आता व्यवस्थितपणे आपला फ्रीज पण पुसून झालेला आहे. आता हे कोरड्या कपड्याने ना दुसऱ्यांदा हात मारून घेत आहे मी. जेणेकरून व्यवस्थित एकदम ते स्वच्छ पुसलं जाईल आणि इथे वरती बघा आपण हे जे रबर वगैरे आहे ना कोपऱ्यातला, त्यात पण खूप सारी घाण वगैरे जाऊन बसते. तर ते आपण जे लिक्विड तयार केलेलं होतं, ते सोल्युशन लावलेलं होतं, त्याच्यामुळे ते एकदम स्टेन फ्री झालेलं आहे. एकदम ते स्वच्छ झालेलं आहे आणि इथे मी मसाले ठेवते ना, तर मसाल्यांचे पण तिथं खूप डाग पडलेले होते. तुम्ही खालच्या साईडला स्टार्टिंगला बघितलं असेल की तिथं एकदमच हळदीचा पिवळा डाग पण पडलेला होता मसाल्यांचा. तर तो पण आता निघून गेलेला आहे. तर खरंच हे खूप मॅजिकल लिक्विड आहे आणि खूप खूप उपयोगाचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे फ्रिज एकदा नक्की साफ करून बघा. तर किती चमकेल. इथं पण हे जे आपलं दरवाजाजवळचं हे रबर असतं ना, इथं पण खूप सारी काळपटपणा साठलेला होता माझ्या फ्रिजमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल. पण ते लिक्विडने बघा ते किती छान चमकत आहे. आणि इथे लेफ्ट साईडला बघा, इथे नाही माझ्या मुलाची लहानपणीची करामत आहे. या फ्रिज विषयीची तुम्हाला मी एक आठवण सांगते माझ्या मुलाची. तर मी ना इथे फ्रिजमध्ये नेलपेंट ठेवायची आधी. तर त्याने ना लहान असताना साधारण तो पावणे 3 किंवा 3 वर्षाचा असेल, तर त्याने मी झोपले होते दुपारची. तेव्हा त्याने ती नेलपेंटची बॉटल उघडली हळूच येऊन आणि पूर्ण अशी बघा तिथे फ्रीजला साईडला लावून दिलेली आहे. जेव्हा मी उठली होती, तेव्हा पूर्ण ती नेलपेंट सुकलेली होती. तर त्याने एवढा माझा ओरडा खाल्लेला होता ना, की फ्रिज असा खराब केलेला म्हणून. तर ह्या फ्रिज विषयीची अशी त्याची आठवण आहे. लहान असतात ना मुलं, तेव्हा खरंच त्या खूप काय वेगवेगळ्या करामती करतील, काही सांगता येत नाही. तर इथे मी आता लगे हात बोर्ड पण साफ करून घेतला. कारण मी फ्रिज साफ करण्यासाठी प्लग काढून ठेवलेला होता ना, तर म्हटलं मग आपण हा बोर्ड पण आज साफ करून घेऊयात लगेचच. तर संपूर्ण स्वच्छ असा बोर्ड पण साफ केला आणि जेव्हा कधी मैत्रिणींनो तुम्ही फ्रिज साफ कराल ना, तेव्हा त्याची प्लग पिन काढूनच तुम्ही व्यवस्थित फ्रिज साफ करा. आणि आता बाहेरून पण मग मी फ्रिज एकदम स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर सर्व जे काही शेल्फ होते आपले ते आता व्यवस्थित कोरडे झालेले आहेत. तर ते पण मग मी आता फ्रिजमध्ये लावून घेतले आणि बघा आता आपला फ्रिज किती एकदम स्वच्छ, सुंदर चमकत आहे, एकदम छान. आणि फ्रिजला छान असं चकचकीत करून मी त्याच्यामध्ये लगेचच सामान पण लावून दिलं आणि जे काही खराब झालेलं सामान वगैरे होतं, तर ते मी संपूर्ण ना काढून टाकलं आणि लिमिटेडच सामान मग मी फ्रिजमध्ये लावलेलं आहे. कारण परत आपण फ्रिजमध्ये काही ना काही इकडून-तिकडून कोंबतच राहतो. तर इथं बघा तुम्ही जेवढ्या भाज्या घरात उपलब्ध होत्या किंवा जे काही सामान होतं, ते जे फ्रिजमध्ये ठेवण्यासारखं होतं तेवढंच मी ठेवलं आणि बाकीचं संपूर्ण सामान मी काढून टाकलेलं आहे. आणि सगळे सर्व मसाले वगैरे मसाल्यांच्या जागी लावून ठेवले आणि फ्रिजवरती पण ना मी फक्त फळच ठेवलेली आहेत. संपूर्ण पसारा काढून टाकलेला आहे. पण बघूयात आपण मिडल क्लास लोक आहोत. किती दिवस असा फ्रिज राहतो. कारण माझा मुलगा, मिस्टर किंवा मीही इव्हन काही वस्तू असली की फ्रिजवर आणून ठेवण्याची आपल्याला सवय असते.
तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.